नमस्कार मित्रांनो, चैतन्य फूड ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। याच YouTube चॅनलवर तुम्हाला वेगवेगळ्या रेसिपी बघायला मिळतात। आज गीता मॅडम आपल्या किचन मध्ये आलेले आहेत आणि त्याच सांगतील नेमकं काय कन्सेप्ट आहे। व्यावसायिकांसाठी जे लागणारे पदार्थ असतात त्यांच्या डिटेल रेसिपी मॅडम आता दाखवणार आहेत आणि वेगवेगळ्या पदार्थ त्यांच्याकडे आहेत। तर नेमकी काय कन्सेप्ट तुम्ही घेऊन आलाय आणि आज काय प्रेक्षकांना बघायला मिळेल? आपण फूड ट्रेनिंग सुरू केलेलं आहे। म्हणजे फूड बिझनेस मध्ये काहीतरी करियर करण्याची खूप जणांची इच्छा असते, पण नेमकी व्यावसायिक करेक्ट रेसिपी न मिळाल्यामुळं खूप जणांचं हे स्वप्न अधुरं राहतं। मग त्यासाठी व्यावसायिक रेसिपी आम्ही आमच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये सुरू केलेल्या आहेत। बरं, आता आजच्या भागात आपण वडापाव बघणार आहोत आणि शिवाय गुजराती वडापाव सुद्धा बघायला मिळणार आहे। चला तर मग बघूया त्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे। नेहमीप्रमाणे मोहरीसाठी जिरे मोहरी घेतलेली आहे, कढीपत्ता आहे, गरम मसाला, हे थोडे काजू लागणार आहेत। त्यानंतर ही आहे धणे पावडर, बेदाणे, तीळ आणि मगज बी आहेत। ही आहे धण्याची डाळ थोडीशी क्रश करून घेतलेली आहे। आणि हा आहे गुजराती बॅटरचा एक मसाल्याचा एक सिक्रेट मसाला, हा आपल्याला भाजीसाठी लागणार आहे। चक्री फूल, दालचिनी आणि लवंगा ह्याची एकत्रित पावडर करून घ्यायची आहे। त्यानंतर बडीशेपची पण पावडर लागणार आहे किंवा अख्खी बडीशेप टाकली तरी चालेल। त्यानंतर पिठी साखर लागणार आहे आणि आलं लसूण पेस्ट, कोथिंबीर। फोडणीत आधी मोहरी टाकून घेऊया। आता मोहरी तडतडली आहे, धण्याची डाळ टाकूया, अर्धा चमचा बडीशेप टाकूया, त्यानंतर आलं लसूण मिरची पेस्ट टाकायची आहे, कढीपत्ता टाकूया। आता गॅस बंद करायचा आहे। आता क्रश केलेल्या बटाट्यात ही फोडणी मिक्स करायची आहे। आता चवीप्रमाणे मीठ टाकूया त्यात। आता ट्रेनिंगमध्ये तुम्हाला 1 किलोसाठीचं मीठ सांगणार आहे मी, करेक्ट रेशोमध्ये वजनी प्रमाण सांगितलं जाणार आहे, मीठ, सोडा, बाकीच्या सगळ्या पदार्थांचं। त्यानंतर हा गरम मसाला आहे, त्यानंतर दालचिनी, लवंग आणि चक्री फूलची पावडर आहे ही। हे बेदाणे, तीळ आणि मगज बी टाकूया। हे तीळ, मगज आणि बेदाणे थोडे क्रश करून घेऊया, म्हणजे असे क्रश करायचे। धणे पावडर टाकूया, त्यानंतर बडीशेप टाकायची चवीप्रमाणे, पिठी साखर टाकूया आणि आता लिंबू पिळायचं आहे। तिखट, गोड, आंबट अशी छान चटपटीत सारण तयार होतं। त्यानंतर चमचाभर आपल्याला काश्मीरी मिरची पावडर टाकायची, आपल्या आवडीप्रमाणे टाकायची। आणि आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घेऊया। हे सगळं नीट मॅश करून घेऊया आपण। हे असे मीडियम साईजचे गोळे करून घ्यायचे आपल्याला हव्या त्या साईजचे। बटाटे वड्याच्या बॅचमध्ये 5 सारणाचे प्रकार सुद्धा तुम्हाला कव्हर केले जाणार आहेत। यात कुठले कुठले असणार? यात मिक्स व्हेज बटाटा वडा, तिखट बटाटा वडा, आपला नेहमीचा बटाटा वडा जो खरड्याचा असतो तो, आणि त्यानंतर गोल्डन मसाला बटाटे वडा, असे सगळे प्रकार शिकवले जाणार आहेत। 5 किलोपासून शिकवणार, जशी बॅच अरेंज होईल त्याप्रमाणे 2 किलो, 5 किलो, 15 किलोची भाजी अशी बनवायला शिकवणार। शिवाय 2 किलो, 3 किलो या प्रमाणात बॅटर सुद्धा बनवायला शिकवणार। आता हे बेसन पीठ जे आपण बॅटरसाठी तयार करणार आहे त्याच्यात बरोबर मोजून पाणी टाकायचं आहे। कितीही प्रमाणात तुम्ही या प्रमाणात बॅटर तयार करू शकताय। यामध्ये हिंग, ओवा, मीठ आणि सोडा आहे। आता आपण इथं 2 वाट्या घेणार आहे। आता 2 वाट्यासाठी पाणी किती लागणार आहे ते सुद्धा आपण मोजूनच टाकूया, म्हणजे तुम्हाला पाण्याचं प्रमाण सुद्धा कळेल। हां, हे बेसन पीठ आहे आणि त्यात बाकीचं साहित्य मिक्स केलं आहे। आता 2 वाटी पिठासाठी आपण 1 वाटी पाणी मिक्स करूया। आता यात बाकीचं कुठलंच साहित्य घालायचं नाही आहे, कारण किलोच्या रेशोमध्ये मी तुम्हाला यात सगळं काही प्रमाण शिकवणार आहे प्रशिक्षणांतर्गत। 1 किलो बेसन पिठासाठी सोड्याचं, मिठाचं, ओव्याचं आणि हिंगाचं हे प्रमाण तुम्हाला शिकवलं जाणार आहे। तर 2 वाटी पिठासाठी हे 1 वाटी पाणी लागलेलं आहे, हे आधी नीट फेटून घ्यायचं आणि यात लागलं तर अजून पाव किंवा अर्धी वाटी पाणी आपण मिक्स करून घेणार आहे। यात सोडा असल्यामुळं असं नीट फेटून घ्यायचं आहे आपल्याला। अजून थोडं 1.25 वाटी पाणी घातलेलं आहे आता। हां, आता आपण वडे तळून घेऊया। कढईत
वरची बाजू अशी खालच्या बाजूनं घ्यायची आणि असा वडा उचलायचा आहे. मार्च पर्यंत 50% फीमध्ये सवलत आहे. वडापावची आपल्याला 3000 मध्ये फीमध्ये हे सगळे वडापावचा कोर्स कंप्लीट यामध्ये 5 सारणाचे प्रकार आणि बाकीचे अरेंजमेंटचे 5-6 प्रकार शिकवले जाणार आहेत. त्याशिवाय कॉस्टिंग कसं काढायचं, मोठ्या प्रमाणात बॅटर कसं बनवायचं आणि 15 किलोची भाजी, 5 किलोची भाजी, 2 किलोची भाजी हे सगळं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. शिवाय 2 किलोचं बॅटरसाठी करेक्ट रेशोसुद्धा सांगणार आहे मी. आणि त्याचबरोबर 3 प्रकारच्या चटण्या, येलो चटणी, पुदिना चटणी आणि लसूण चटणी. आणि त्याचबरोबर 13 ते 14 प्रकारच्या व्हेज बिर्याणी शिकायला मिळणार आहेत. ती बॅच नंबर 2 असणार आहे. इराणी दम चहाची सुद्धा एक बॅच आहे. त्यामध्ये इराणी दम चहाचं डिकॉक्शन, दूध कसं बनवायचं, त्याचं कॉस्टिंग कसं काढायचं हे सगळं तुम्हाला शिकायला मिळणार आहे. शिवाय टेस्टसुद्धा करायला मिळेल चहा. आणि याचं ट्रेनिंग महाराष्ट्रात कुठेही नाही. अतिशय उत्तम प्रॉफिट देणारा हा इराणी दम टीचं ट्रेनिंग तुम्ही लवकरात लवकर पूर्ण करा आणि त्यासाठी आपली सीट 31 मार्चच्या आधी बुक करा. कोल्हापूर किंवा सांगलीमध्ये असणार आहेत. सीट बुक झाल्यानंतर तुम्हाला व्हॉट्सॲपमधून कळवण्यात येईल. मोबाईल नंबर 9370239495. बटाटे वडा आता रेडी झालेला आहे. हा गुजराती बटाटे वडा नक्की ट्राय करून बघा. बघू शकताय तुम्ही कशी जाळी पडली आहे आणि आतपर्यंत भाजला गेलाय. आता पुदिना चटणी बनवून घेऊया. हा आहे पालक, त्यानंतर पुदिना घ्यायचा आहे, पुदिना आणि कोथिंबीर टाकलेली आहे आणि आलं लसूण मिरची पेस्ट टाकायची आहे. चवीप्रमाणे मीठ टाकूया आणि लिंबू पिळायचं आहे. आणि आता हे सगळं आपण फिरवून घेऊया आणि हा चुरा टाकायचा आहे थोडा, म्हणजे चटणी व्यवस्थित होते. आता हे सगळं आपण फिरवून घेऊया, मिक्सरला फिरवून घेऊया. आता ही पुदिना चटणी आपण वड्याबरोबर सर्व करणार आहोत. रेडी झालेली आहे. बासुंदी चहाची बॅचसुद्धा होणार आहे. त्यामध्ये तुम्हाला नेहमीचा आउटलेटवर असतो तो बासुंदी चहा, साखरेचा बासुंदी चहा, गुळाचा चहा, मिरची चहा, तंदूर चहा, बटर चहा असे सगळे नाविन्यपूर्ण प्रकार शिकायला मिळणार आहेत. शिवाय इराणी दम चहाच्या बॅचमध्ये लेमन टीचे सुद्धा 7-8 प्रकार बघायला मिळणार आहेत, शिकायला मिळणार आहेत. आणि त्याच बॅचमध्ये 3 प्रकारची कॉफीसुद्धा शिकवली जाणार आहे. तर या बॅचसाठी सुद्धा तुम्ही नक्की ॲडमिशन घ्या. 50% सवलतीत 31 मार्चपर्यंत. त्यानंतरची बॅच आहे मिक्स व्हेज बिर्याणीची. यामध्ये 13-14 प्रकारच्या बिर्याणी आहेत. आता आपण नावं बघूया. दम आलू बिर्याणी, मिक्स व्हेज बिर्याणी, मिक्स व्हेज दम बिर्याणी, ही पनीर बिर्याणी, सोया चंक्स बिर्याणी, शेवगा बटाटा बिर्याणी, वांगी पडदा बिर्याणी. ही खूप युनिक आणि टेस्टी रेसिपी आहे. त्यानंतर व्हेज कबाब बिर्याणी आहे, पालक लसुणी राईस आहे, जिरा राईस आहे, दाल खिचडी. त्यानंतर पनीर कुर्मा बिर्याणी, एक दाल तडकासुद्धा शिकवला जाईल याच बॅचमध्ये. आणि लग्नाच्या पंक्तीतला भातसुद्धा शिकवला जाणार आहे. आणि त्याशिवाय समोसा राईस असे 13-14 प्रकारच्या बिर्याणीज तुम्हाला बिर्याणीच्या बॅचमध्ये शिकायला मिळणार आहे. तर मित्रांनो, मॅडमनी तयार केलेला गुजराती वडा आपल्या हातामध्ये आलेला आहे आणि स्पेशली चटणी केलेली आहे. आता वडा तुम्हाला फोडून दाखवतो. बघा, एकदम स्पंजी तयार झालेला आहे बॅटर. याला जाळी सुटलेली, वरनं ते क्रिस्पी झालेलं आहे. आतमध्ये भरपूर काजू बदाम वगैरे पण त्यांनी घातलेले आहेत, त्यामुळे टेस्ट 100% लागणारच याला. बघा, अशा पद्धतीने हे ह्याच्यात बिडवूया आणि टेस्ट करूया. वा. तर मित्रांनो, अनेक व्यवसाय वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज करत असतात, पण त्याचं जे सिक्रेट असतं ते सांगत नाहीत. तर मॅडम व्यावसायिक पद्धतीनं कशा रेसिपीज करायच्या, त्याचं वजनी प्रमाण काय आहे आणि एकदम स्वस्त कमी दरामध्ये हे शिकवणार आहेत. तर त्यांचा खरंच चांगला इनिशिएटिव्ह आहे. नवीन एक उमेद आहे त्यांच्यात, एक नवीन व्यवसाय त्यांनी आणलेला आहे. तुमच्यासाठी पण ती संधी आहे आणि मॅडमसाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. मॅडमची माहिती घ्या आणि तुम्हाला कुठला कोर्स करायचा, तुम्हाला कुठला व्यवसाय करायचा आहे ते सगळं विचार करा. मॅडमशी त्याचा एक विचार विनिमय करा आणि मग ठरवा की तुम्हाला काय करायचं आहे, कुठला कोर्स करायचा आहे. नक्की एकदा मॅडमना कॉल करा, माहिती घ्या, भेट द्या आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ आमचे बघत राहा.